अरे तुम्ही ती शाखेत मिळून लावली शिफ्ट, या पट्ट्याने वन साईड लावली शिफ्ट. आणि हा राहिला विषय वड्याचा, तुला वड्यात आणि लालपरीत फरक कळतो का रे येड्या? कसं आप्पा म्हणन तसं. तर मित्रांनो, मारवाडी, राजस्थानी, गुजराती लोक हे त्यांच्या राज्यातनं महाराष्ट्रात येऊन स्वतःचा व्यवसाय चालू करतात. मग जी पहिल्यापासून महाराष्ट्रामध्ये स्थायिक असलेली लोक त्यांच्या समाजातली ती त्यांना मदत करायला बघतात, सपोर्ट करतात, त्यांच्या व्यवसायाचं मार्केटिंग करतात. पण आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी लोकांचं कसं झालं माहिती आहे काय? जर कोणी नवीन धंदा टाकला किंवा गाडी घेतली तर लगेच त्यांच्या पोटात दुखायला चालू होते आणि नंतर मग एकमेकाचा पाय वाढायला चालू करतात. त्याचा धंदा कसा बंद पाडायचा हे नुसता विचार करत असतात. असा विचार करत नाहीत की मराठी माणूस वर जावं, त्याचा नवीन बिझनेस चांगला सक्सेसफुल व्हावं, असं काही विचार करत नाहीत. त्याला नुसतं खाली कसं वाढायचं हा फक्त त्यांचा विचार असतो. असंच आपल्या महाराष्ट्रात चालू आहे. पहिला हॉटेलवाले करत होते, आता कपडेवाले पण करायला चालू केल्यात, एकमेकाचं पाय वाढायचं. तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, परत स्वागत आहे आपलं दे धक्का गाडीवर बुक्का या कार्यक्रमामध्ये. मी तुमच्या सर्वांचा लाडका रोस्टर किडा नाना. तर मित्रांनो, सोशल मीडियावर सध्या चर्चेत असणारा विषय म्हणजे रायबा मेन्सवेअर आणि आप्पा म्हणतील तसं या दोन्ही कापड दुकानदारांच्या मालकांचं वाद चालू आहे. नेमका विषय काय आहे तर चला बघूया. दिवाळीचा सण आलाय म्हणून या दोन्ही दुकानदारांनी शिफ्ट गाडीची ऑफर ठेवल्या. ह्याच्या यायला आमच्या इथे साधं 5,000ची खरेदी केली तरी सुद्धा मोठी साबण द्यायला, साधं घड्याळ देण्यात झाले, मोठी साबणावर भागवाल्यात आणि डायरेक्ट ऑफरला शिफ्ट आणि टेव्या बिव्या द्यायल्यात. असून ते आमच्या इथे कुठल्या महाराजाचं कपड्याचं दुकान नाही, नाहीतर त्यांना पण ठेवलं असतं ऑफर मध्ये शिफ्ट गाडी. मग आम्ही पण जाऊन घेतलं असतो कुपन. असं आहे टॉपचा इश्यू. पण नशीब तुमच्यासाठी घेऊन आलाय खास. I'm not purpose. आप्पा म्हणून तसं कलेक्शन मध्ये यायचं. 2100 रुपयाच्या पुढे खरेदी करायची. दुकानातला कोणताही कपडा घ्या, कोणतीही पॅन्ट घ्या, कोणताही शर्ट घ्या, 2100 रुपयाच्या पुढे खरेदी करा आणि त्याच्यावर मिळवा एक कुपन. म्हणजेच काय तर स्विफ्ट गाडी जिंकण्याची सुवर्ण संधी. तर महाराजांनी 2100 रुपयाच्या खरेदीवर ठेवल्या शिफ्ट गाडीची ऑफर आणि तिकडच्या बाजूला रायबा मेन्सवेअरचा मालक आख्या जाधव याने 1 रुपयाच्या खरेदीवर ठेवला शिफ्ट गाडीची ऑफर. मित्रांनो, 1 रुपयाची जर तुम्ही खरेदी केली तरी तुम्हाला हे वाउचर भेटणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही जिंकू शकता एक जबरदस्त स्विफ्ट, मारुती सुझुकी स्विफ्ट नवीन. बॅक साईडला व्हीआयपी कुपन दिलंय, नंतर एक्सप्लेन करतो मित्रांनो. आणि वर आणि 25 लाखापर्यंत गिफ्ट आहेत. म्हणजे विषय हार्डच आहे, पैसा ढिग आहे यांच्याकडे. मला काय म्हणायचं आहे, यांच्या दिवाळीच्या ऑफर मध्ये यांचं दिवाळी निघण्यात म्हणजे झालं. ईडीलाच फोन करतो, यांच्याकडे पैसा ढिग आहे, बरोबर लावतो कामाला येणार. हा आणि हा तुझा तो बागल बच्चा काय म्हणतो, आप्पाच्या दुकानावर लावलेला बॅनर साध आहे. अरे यारिया, या बॅनरच्या खालीची 2000 स्क्वेअर फूट आहे ना, या पटक्याने 93 लाखात खरेदी केली. आधी खरेदी आणि मग दुकान. बरं का, तुझ्यासारखं नाही भाड्याच्या दुकानात भाड्याने दुकान टाकून भाड्याने राहतो. भाड्या अरे कोणत्या अंगाला कीर्तन करा रे तुम्ही? एक महाराज यायचा काय छपरी महाराज यायचा काय तुमची वाणी ती भाड्यानं? वाह वाह, महाराजांच्या तोंडी काय ऐकायचं असते, अभंग काव्य. आणि ह्या बेण्याच्या तोंडात काय ऐकाले, भाड्याने घेतली. भाड्याचं काय काय भाड्या हे शब्द वापरता तुम्ही? असलं महाराज नालय काय ते किळसवाणी वक्तव्य. जीव उड्या मारतोय ना त्याला नाही मारायचं, ज्याच्या जीवावर उड्या मारतो ना त्याला मारायचं. हा तसं आप्पा म्हणतात तसं. जो उड्या मारतोय ना त्याला नाही मारायचं, ज्याच्या जीवावर उड्या मारला त्याला मारायचं. अरे बाप्पा, तुम्ही महाराज आहेसा का गुंड आहेसा? याला मारायचं त्याला मारायचं म्हणालायसा. महाराज लोक जर ही भाषा वापरायला लागली तर मग त्या प्रोफेशनल गुंडांनी काय करायचंय? कीर्तन. त्या शिफ्ट गाडीच्या ऑफरमुळे यो आख्या जाधव आणि यो आप्पा हे 2 जण भांडाल्यात आणि त्यांच्या डोक्याला ताप आम्हाला. अरे त्या शोरूम मध्ये काय एकच गाडी आहे रे? ह्या जावा की दुसरी स्कॉर्पिओ आहे तर ती लाव की डायरेक्ट. कशाला पाहिजे भांडाभांडी? मराठी माणसं आहे सर, एकमेकाला सपोर्ट करा. आणि वर आणि आप्पा म्हणतात मराठी माणूस धंदा करायला पाहिजे, त्यांच्या घरातली देत नसली परवानगी तर सुद्धा करायला पाहिजे. बघा तुम्ही काय म्हणालात महाराज. तुमच्या माणसं म्हणतात मराठी माणूस मोठा होत नाही, दुसऱ्याला मोठा होते सारखे. आता मराठी माणसाला सुद्धा कळायला लागले. आता आमचे पोरं मॅक्सवाला महाराष्ट्रात पेपर झालाय. अरे तो ना आमचा शौर्यवाड्यावाला भारतेश्वर काय लागला, ते पेंडर घेतली का ना. महाराष्ट्रभर आमची मराठी माणसं मोठे व्हायला लागले, पुढे जायला लागले. लक्षात ठेवा, मराठी माणूसच मराठी माणसाला मोठं करणार आहे, कारण हा महाराष्ट्र आमच्या शुभांचा आहे. आप्पा तुम्हीच म्हणताय मराठी माणूस मोठा होत नाही. अहो तुम्ही आणि आख्यातील मराठी माणूस एकमेकांचं पाय ओढून खेळायचा. आता महाराष्ट्रातला मराठी माणूस तुम्हाला बघून धंदा करायचा बंद करेल असं केलायसा तुम्ही. एकमेकाचं पाय वाढला एवढं रिला टाकालाय की नाही? काय मारण्या फिरण्याची धमकी, बापाचं चप्पल, ह्याचं चप्पल, त्याचं चप्पल. अरे काय तुम्ही कोण आहेसा? अरे तुमची म्हणणं नाही, तुमचं तुम्ही मिटवून घ्या की. कशाला सोशल मीडियावर टाकालायसा? बाकीची मराठी माणसं धंदा करणार ती बी बंद करतील तुमच्यामुळं. केळ्यांनो, मला असं बोलू वाटत नाही, पण काय करणार, आपाप तोंडातून बाहेर पडते तुमच्या रिला बघून. मग काय, मग त्याचा व्हिडिओ करायला लागणारच की. हा
रोस्ट तर होणारच, फालतूपणा केला की रोस्ट होणार. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. कसं कडक काय आणले माहिती नाही वेळेस आणि हा फक्त गोडाच नाही, जर ही रील 1 मिलियन गेली तो गोड्यासोबत कोल्हा, आणि जर 2 मिलियन गेली तो कोल्ह्यासोबत काय कसं आहे माहितीये का मार्केट. अरे अख्ख्या केळ्या, तुमच्या अकलीतनं काय पाणी मुरली वे. दिवाळीला या वर्षी ऑफर काय तर घोडा. 1 मिलियन रील गेली तर कोल्हा, 2 मिलियन रील गेली तर नागोबा. काय रे त्या प्रतिशिंदी सारखं पिसाळ्यागत काय करलाय सारे. त्या गाड्यासनी चांगलं नाव आहेत, फॉर्च्युनर, स्कॉर्पिओ, स्विफ्ट, थार. तुम्ही त्यांना जनावर करून ठेवलायसा. तर काय कोल्हा बोल, कुठं नागोबा बोल, हत्ती बोल, काय पाहिजे ते प्रतिशिंदे कसं पिसाळे घेऊन तसं तुम्ही करायला लागलायसा. ठीक आहे, जनावर आहे त्यांना पाणी प्यायला घेऊन जाता त्या प्रतिशिंदे सारखं. अरे राव, थोडं मोठे तुम्ही बिझनेसमॅन, पण गाडीची बी अक्कल नाही. थार, फॉर्च्युनर सारख्या नावांची पाक वाट लावून ठेवल्या साल्यांनी, भेंडी साले. अरे तुम्ही 30 शाखेत मिळून लावले शिफ्ट, त्याने 1 साइड लावले शिफ्ट. आणि हा राहिला विषय वड्याचा, तुला वड्यात आणि लालपरीत फरक कळतो का रे येड्या. पप्पा, बिझनेस आयडिया तुम्हाला काय माहितीयत काय. आता कुठे 4 महिने झालं दुकान गाठलायचा तर एवढी मोठी ऑफर ठेवलायचा. शाखेला काय नाही हो, 4 वर्ष झालं धंदा करलाय तो. आणि त्या ऑफर मध्ये तिने पूर्ण त्याच्या शाखा घेतलाय हो. त्याने एकटाच केला नाही, तुम्ही कसं एकटा केलाय. तुमच्या शब्दात म्हणायचं तर 1 साइड हो. सगळं दिवाळीत मिळणार प्रॉफिट सगळं तुम्ही त्या ऑफर मध्ये घालवायचा. त्याने फक्त 50,000 रुपये घातला असेल त्या गाडीच्या मागे. बाकी सगळी शाखावालीच झाल्यात. जरा तर काय अकलेचा भाग आहे काय. बिझनेसमॅन आहे आणि तुम्ही त्याच्या इर्षीवर काहीतरी करत चाललायसा. काय ते 25 लाखापर्यंत खर्च करू शकतोय, कारण का त्याने 4 वर्ष झालं मिळवायला होते एवढं. तशी ऑफर ठेवायला म्हणून तुम्ही काय 4 महिने झालं. अहो 4 महिने असं केला तर 5व्या महिन्यात दुकान बंद पडेल तुमचं. दुकानला कुलूप लावून जायला लागेल परत कीर्तन करायला. 9-9 लाखाची तुम्ही ऑफर द्यायला लागला पहिल्याच वर्षी, तर तुम्हाला काय मिळणार. घंटा बिझनेस शिका, जरा त्यातली माहिती घ्या. का ऑफर ठेवतात आणि कधी ठेवायची असते. बस ईर्ष्येवर सगळं करायचं. मराठी माणसाला सांगून दमलेत सगळीजण. काय नाही, ईर्ष्या मोठेपणा दाखवायचा आपला. मित्रांनो, हेच आपली मराठी माणसं, जी एकमेकाच्या साध्या सुध्या गोष्टीवरनं एकमेकाचं पाय खेचायला बघतात. दोघं आता एकटा कीर्तनकार, एवढा मोठा बिझनेसमॅन, रील स्टार, आता एकमेकांचं पाय ओढून खेळाल्यात. माझं मोठं का तुझं मोठं, मी जास्त ऑफर ठेवणार का तू जास्त ऑफर ठेवणार. अप्पा, तुम्ही एक महाराज आहात, कीर्तनकार आहात, जरा तुमची वाणी चांगली ठेवा. अंगात जेवढा जीव नाही तेवढा तुमचा आवाज बाहेर पडाला नाही. हे 93 लाखाला जागा घेतली, 2000 स्क्वेअर फूट, हे बी अहो किती ते आवाज बाहेर काढायला. काय त्यात प्रमाण आहे का नाही. आम्ही पण आता आख्या जाधवला खूप वर्षापासून बघावले. आम्ही हे व्हिडिओ करायच्या अगोदरपासून आख्या जाधव व्हिडिओ करतोय, ते धंदा करायला आहे. आम्ही त्याला बघावले. त्याने अजूनपर्यंत असं कधी काय कोणासोबत केला नाही. आम्ही बघितले. ठीक आहे, तुमची ऑफर त्याने बघून ठेवला असेल, काय असेल असून नाही. सपोर्ट करा एकमेकाला. कोणत्या तरी गरीबाचं एक स्वप्न तर पूर्ण होणार तुमच्यामुळे. काय नाही, आम्हाला पायच वाढायचं. आम्ही मोठं धंद्यात एकमेकाला सपोर्ट करा. मराठी माणसाला वर काढा. असं पाय ओढून काय होत नाही. त्याच्या आईला ते रील स्टारला दुसरा काय धंदा मिळते का नाही, कपडे आणि चहा शिवाय. बघल ते रील स्टार नुसता चहा धंदा नाहीतर कपड्याचा धंदा. रीला करून टाकायचे. रीलच्या फीड मध्ये रील 4 वेळा स्क्रोल केले तरी नुसता कपड्यांचंच रील येतात. दिवाळी कमी आणि कपड्यांचा सेलच जास्त झालाय. आणि दुकानांची नावं तर काय, आपलं स्वतःचं ब्रीद वाक्य कसं आप्पा म्हणाल तसं. ती मध्ये बाळाची आलती, ती बाळा मेन्सवेअर. आया धन्य आहे सगळीजण. तर भावांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. जे कोणी चॅनलवर नवीन आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मराठी माणसांनो, एकमेकाचा पाय खेचू नका. स्वतः धंदा करा, दुसऱ्यांना बी करू द्या आणि एकमेकांना सपोर्ट करा. त्याशिवाय मराठी माणूस वर जाणार नाही. महाराष्ट्रात मराठी माणसाचा धंदा बसणार नाही जर सपोर्ट नाही केला तर. सपोर्ट करा. चला, जय महाराष्ट्र.